प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार सूरज पंडितराव पाटील यांना सर्वधर्मीय सर्व समाजाचा भक्कम पाठिंबा। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले सूरज पंडितराव पाटील यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोरदार प्रतिसाद मिळत आहे। अपक्ष उमेदवार असल्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाजातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवला असून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला। आजच्या प्रचारादरम्यान सूरज पाटील यांनी ईदगाह मैदानाला भेट दिली। नमाजाची वेळ असल्याने तेथे मोठ्या संख्येने समाजातील मतदार उपस्थित होते। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व भविष्यात या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले। यानंतर भारतनगर, 100 फुटी रोड, शांतीसागर सोसायटी, एकता कॉलनी, नवजीवन कॉलनी आदी भागांमध्ये प्रचार फेरी काढत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला। तसेच परिसरातील मशिदीलाही त्यांनी भेट देत समाजातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या। लोकांना आता जातीवाद नको असून परिवर्तन हवे आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील जनता एकजुटीने बदलाचा निर्णय घेत आहे, असे सांगत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की या निवडणुकीचा निकाल संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरेल। या प्रभागात एका पॅनलच्या पाठीशी विद्यमान आमदार सुरेश खाडे तर दुसऱ्या पॅनलच्या पाठीशी माजी खासदार संजय काका पाटील असल्याचे सांगत या दोन्ही बलाढ्य राजकीय ताकदीसमोर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी जनतेने स्वीकारल्याचा त्यांनी उल्लेख केला। लोकांनी पुन्हा एकदा लिफाफाच फडकवण्याचा निर्धार केला असून इतिहास घडवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी सर्व नागरिकांना आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षांना कधीही तडा जाऊ देणार नाही, प्रामाणिकपणे काम करून विश्वास सार्थ ठरवेन, अशी ग्वाहीही सूरज पंडितराव पाटील यांनी यावेळी दिली। माझं नाव सूरज पंडितराव पाटील। मी प्रभाग क्रमांक 3 मधून ड गटातून सर्वसाधारण मी अपक्ष या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे आणि निवडणूक लढवत आहे। आज प्रभाग क्रमांक 3 मधून मला सर्व जाती धर्मांचा मी अपक्ष असल्यामुळे सर्वांचा मला भरघोस पाठिंबा आहे व या ठिकाणी आज मी प्रचार करत असताना आज ईदगाह मैदान या ठिकाणी आलो होतो। आज नमाजाची वेळ होती। या ठिकाणी मला समाजातले भरपूर मतदार भेटले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि भविष्यकाळात त्यांना मी चांगलं काम करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यानंतर भारतनगर, त्याच्या 100 फुटी रोड, शांतीसागर हाऊसिंग सोसायटी, नवजीवन कॉलनी, एकता कॉलनी या ठिकाणी पण आलो होतो आणि आपल्या खालच्या मशीदमध्ये पण आता मी भेटून आलेलो आहे। लोकांच्या अडचणी आहेत, लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या ठिकाणी लोकांनी जातीवाद गाडून टाकण्याचं ठरवलं आहे आणि या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मला खात्री आहे की सर्व समाजातील जनता माझ्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी परिवर्तन हे अटळ आहे। प्रभाग क्रमांक 3चा हा निकाल अक्षरशः सांगली जिल्ह्यात धक्कादायक असेल, कारण या ठिकाणी एका पॅनलच्या मागे विद्यमान आमदार सुरेश खाडे आहेत आणि दुसऱ्या पॅनलच्या पाठीशी आज माजी खासदार संजय काका पाटील आहेत आणि या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांच्या समोर माझी उमेदवारी आहे आणि या भागातल्या लोकांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देण्याचं ठरवलेलं आहे आणि या ठिकाणी लिफाफाच फडकणार, पुन्हा एकदा इतिहास घडणार आणि जनता मलाच निवडून देणार। या ठिकाणी मी आज आपल्याला पण आवाहन करतो की सर्वांनी माझ्या पाठीशी राहावं आणि एका अपक्ष उमेदवाराला काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करतो। निवडून आल्यानंतर माझ्याकडून कोणतीही तुमची कोणताही अपेक्षाभंग होणार नाही याची खात्री देतो। विश्वास ठेवा।